हॅलो, वेलकम टू डेटा उद्योग सगळ्यांचं. आता आपण बघणार आहोत एसक्यूएल ची सिरीज, ज्यामध्ये आपण बरेच विविध एसक्यूएल क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर अंकित बन्सल ही वेबसाईट मधून आपण पहिले इझी टाईप क्वेश्चन सॉल्व्ह करू. सो द क्वेश्चन टाईप जो आहे तो प्रोडक्ट कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. सो द क्वेश्चन इज यू आर प्रोव्हाइडेड विथ अ टेबल नेम products containing information about various products including their names and prices. Write a SQL query to count the number of the products in each category. Okay. So we need to आपल्याला जे आहे ते फाइंड आउट करायचे की लो प्राइस काय आहे, मीडियम प्राइस काय आहे आणि हाय प्राइस काय आहे. ओके. सो आपल्याला आउटपुट काढायचं आहे. सो बेसिकली लो प्राइस प्रॉडक्टची काय आहे जी लेस दॅन 100 आहे. ओके. अँड त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट द्यायचं आहे. करेक्ट. So you are provided a table with name product containing the information about various products, including their names, prices. Write a SQL query to count the number of products in each category. तर आपल्याला काउंट करायचं आहे किती नंबर आहेत. ओके. सगळ्यात पहिले काउंट करूया केस when your price is less than 100. ओके. देन त्याला मी बोलणार आहे लो प्राइस, राईट. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिलं हे दाखवायचं आहे की प्रत्येक लो प्राइस मध्ये किती प्रोडक्ट आहेत. ओके. आणि एक्सपेक्टेड आउटपुट जर तुम्ही बघचाल तर एक्सपेक्टेड आउटपुट मध्ये आपल्याला लेट मी क्लिक लो किती आहे, नंबर ऑफ प्रोडक्ट हाय किती आहे आणि मीडियम किती आहे. ओके. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा केस स्टेटमेंट लिहूया. वेन तुमची प्राइस लेस देन 100 आहे, देन आय एम गिविंग एस लो प्राइस. बरोबर. तर लो प्राइस असं नाव देऊ आपण. ओके. वेन तुमची प्राइस ग्रेटर देन 100 आहे अँड प्राइजेस लेस देन इक्वल इन्क्लुसिव्ह म्हणजे त्याला पण कन्सिडर करतात आपल्याला. ठीक आहे. इन्क्लुसिव्हचा अर्थ तो असतो. म्हणजे मी ट्राय करेल मराठीत पण एक्सप्लेन करायला, पण जास्त करून आपण इंग्लिशमध्ये पण बोलू जेवढं होईल तेवढे. आणि नंतर घेऊया आपण मीडियम प्राइस, राईट. नाही तर मग त्याला बोलणार आहे आपण हाय प्राइस. ह्याच्या व्यतिरिक्त वर जे पण असेल, लाईक जी पण प्राइस असेल त्याला आपण हाय प्राइस बोलणार. तर मी ह्याला रन केलं ते आपल्याला एक टेबल भेटेल, जो की आपण कॅटेगरी बोलू शकतो त्याला. ओके. एंड करून ऍज करून कॅटेगरी लिहू, कारण की कॉलमचा नेम द्यायला लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. तर ह्याला जसं कॅटेगरी लिहिणार आहे मी, तर इथं कॅटेगरी येणार. तर आता हाय प्राइसचे एक दोन, तुम्ही इथं हाय प्राइसचे बघताल तर एक दोन आणि दोन प्रोडक्ट आहेत जे की मला हायचे दिसतात आणि इथं आउटपुट मध्ये पण तुम्ही बघताल तर दोन येतात, राईट. तर आपल्याला ह्याचा काउंट घ्यायचा आहे. तर आपण एक अजून एक सिटी लिहूया ह्याच्याबरोबर. सिटी म्हणजे कॉमन टेबल एक्सप्रेशन असतो. सबक्वेरी पण लिहू शकता, बट मी ह्याला हे लिहिणार आहे. आता तुम्ही घेणार आहे इथं कॅटेगरी आणि तुम्ही ह्याचा काउंट घेणार आहे. काउंट पण म्हणजे काय करणार आहे, प्रत्येकाचा काउंट घेणार आहे. ओके. म्हणजे जे पण आहे म्हणजे काउंट मी तुम्हाला सांगेल कसं वर्क करतं हे आता. ठीक आहे. आणि आपण लिहिलेलं आहे सिटी विथ सिटी ॲज with CTE as आपण हे लिहिलेलं आहे. आता आपण फक्त इथं लावूया सिलेक्ट स्टार फ्रॉम सिटी. ओके. असं मी ह्याला रन करतो ना, तर तुम्हाला ते आउटपुट भेटणार आहे, राईट. आता आपल्याला फक्त त्याचा काउंट घ्यायचा आहे. तर मी इथं लिहितो कॅटेगरी. ओके. आणि नंतर इथं लिहितो आपण काउंट वन. आणि जसं ह्याला रन करू ना, आपल्याला त्याची काउंट भेटेल. ओके. ह्याला ग्रुप बाय करायला लागणार आहे, बिकॉज आपण काउंट लिहिलाय. तर आपण इथं लिहूया ग्रुप बाय वन. जसं आपण ग्रुप बाय वन लिहू, तर आपल्याला आउटपुट पण त्या व्यक्तीचं भेटणार आहे. आणि ह्या ऑर्डरला कसं दिलं यांनी की डिसेंडिंग मध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. आउटपुटला तर आपण ऑर्डर बाय करूया. काउंट ऑफ वनला आपण नाव देऊ शकतोय ऍज नंबर ऑफ प्रोडक्ट. ओके. तर ह्याला अलाइज करून ऍज नंबर ऑफ प्रोडक्ट्स देऊ. आणि इकडं सेकंड करू, म्हणजे दोन नंबरचा जसं पण कॉलम असेल त्याच्यानुसार असेंडिंग होईल. बाय डिफॉल्ट आपल्याला डिसेंडिंग पाहिजे तर मी डीएससी टाकतो. डीएससी स्टँड फॉर डिसेंडिंग. ठीक आहे. तर तुम्हाला आपण जसं इव्हल्युएट करू आउटपुट, तर याने आउटपुट आपल्याला बरोबर दिलेलं आहे. तर काउंट ऑफ वन तुमचा काउंट करा प्रत्येक कॅटेगरीला. असं तुम्ही करू शकता. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.